आजच्या व्हिडिओमध्ये आपण तडकेवाले आलू बनवणार आहोत, म्हणजेच आलू तडका बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो आलू घेतलेले आहेत। सर्वात आधी आपल्याला या आलूंना सोलून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्व आलू सोलून घ्यायचे आहेत। सर्व आलू सोलून झालेले आहेत। आता आपल्याला या आलूंना कापून घ्यायचं आहे। सर्वात आधी मी याचे दोन भाग करत आहे आणि त्यानंतर बघू शकता या प्रकारे स्लाइसेस मध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत। एकदम जाड नाही ठेवायचे आहेत। बघू शकता या प्रकारे कापून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व आलू। आता आपण हे सर्व आलू कापून घेऊया। बघू शकता सर्व आलू कापून झालेले आहेत। आता आपल्याला या आलूंना तडका मारायचा आहे। तर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जिरा मोहरी टाकायचं आहे। जिरा मोहरीचं थोडा प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि त्यानंतर लसूण टाकायचं आहे। लसूण हा ऑप्शनल आहे। त्यानंतर आता आपण कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर आता आपण यांना छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आता इथे ह्या लाल मिरच्या पण टाकून घेऊया। लाल मिरच्या टाकल्यानंतर आता यांना छान असं परतून घ्यायचं आहे आणि लसूण छान फ्राय होऊ द्यायचे आहेत। काही वेळानंतर बघू शकता लसूण छान असे लालसर फ्राय झालेले आहेत। आता आपण याच्यामध्ये आलू टाकून घेऊया। आलू टाकल्यानंतर या आलूंना छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे या आलूंना आणि छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता आलूचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे। या आलूंना ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळदी पावडर टाकून घ्यायची आहे। हळदी पावडर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकायचं आहे। इथे मी लहान चमच्याने, म्हणजे हा चमचा खूप छोटा आहे, त्या चमच्याने मी इथे 2 चमच टाकलेली आहे। तुम्ही नॉर्मल चमच्याने अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच टाका। यांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आणि झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती 10 मिनिटासाठी। कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे। अधूनमधून पाहत राहायचं आहे आणि बघू शकता 10 मिनिटानंतर हे आलू छान असे फ्राय झालेले आहेत। बघू शकता छान आलू शिजलेले आहेत आणि आपला आलू तडका रेडी झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता काय मस्त असा चटपटीत आलू तडका रेडी झालेला आहे। आणि तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसाला पण यामध्ये टाकू शकता। आता आपण गॅस बंद केलेली आहे आणि बघू शकता आपला आलू तडका एकदम रेडी झालेला आहे। बघू शकता काय झणझणीत मस्त असा आपला आलू तडका रेडी झालेला आहे। खूपच चटपटीत लागतो आलू तडका, खूप चविष्ट लागतो। बघू शकता काय झणझणीत लुक आलेला आहे। जेवढा हा बघायला सुंदर दिसतंय तेवढाच खायला पण चविष्ट असतो। एकदा तरी हे रेसिपी नक्की ट्राय करा। बघू शकता काय भारी लुक आलेला आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।